मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाला हजेरी लावली आणि यावेळी त्यांनी हिंदी भाषा जनसुरक्षा विधेयक, रायगड जिल्ह्यामधील वाढते डान्स बार या सगळ्या मुद्द्यांवरून राज्य सरकारला जोरदार धारेवर धरण्याचा प्रयत्न सुद्धा केला। तर राज ठाकरेंच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा अगदी जशास तसं प्रत्युत्तर दिलेलं आहे। पाहूयात याच संदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट। शहरामध्ये राहणारे नक्षल, तुम्ही जर विरोध केला, कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं, एकदा करूच देत। तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागाल तर तुमची अटक होईल। शेतकरी कामगार पक्षाच्या मंचावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महायुती सरकारला टार्गेट केलं। शासनाच्या धोरणावर टीका करताना जनसुरक्षा विधेयकावरून निशाणा साधला। अर्बन नक्षल म्हणून अटक करणार, पण तुम्ही अटक करूनच दाखवा असं चॅलेंजच राज ठाकरेंनी दिलं। तर तुम्ही अर्बन नक्षलासारखे वागाल तर तुमची अटक होईल असं प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलंय। आता तुम्हाला म्हणे तुम्ही ह्या सगळ्या जमिनी आणि ह्याच्यावरती म्हणे कायदा आणला राज्य सरकारने। तुम्ही कोण आहात? तर अर्बन नक्षल आहात। शहरामध्ये राहणारे नक्षल, तुम्ही जर विरोध केला, कुठच्या प्रकल्पाला विरोध केला तर सरकार तुम्हाला अटक करू शकतं, एकदा करूच देत। या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या थडग्यावरती उद्योग नाही उभे राहणार। उद्योग आणायचे असतील तर मराठी माणसाचा मान सन्मान राखूनच तुम्हाला उद्योग आणावे लागतील, त्याशिवाय तुम्हाला आणता येणार नाहीत। तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागाल तर तुमची अटक होईल। तुम्ही अर्बन नक्षल सारखे वागत नाही, त्यामुळे तुमची अटक करायचं कारण नाही। मला असं वाटतं की अशा प्रकारे कायदे जे बनतात, जे लोक कायद्याच्या विरोधात वागतील त्यांच्याकरता तो कायदा आहे। आंदोलनकांच्या विरुद्ध हा कायदा नाही, सरकारच्या विरुद्ध बोलायच्या याच्यामध्ये पूर्ण मुभा आहे, त्याच्या विरुद्ध हा कायदा नाही। त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारचे जे काही कमेंट्स आहेत, हा कायदा न वाचता केलेले कमेंट आहेत। ते विधेयक आज विरोधी पक्ष आज कंपोज झालाय असं वाटत असताना आम्हाला रस्त्यावर येऊन काम करावं लागेल आणि त्याला आम्हाला अर्बन नक्षलवाद म्हणून आम्हाला बोलत असतील लालबावटेवाल्यांना, तर आम्ही सगळी जी काय होईल ते आम्ही भोगायला तयार आहोत। हिंदी भाषा शिकवण्याच्या मुद्द्यावरूनही राज ठाकरे पुन्हा एकदा सरकारवर बरसले। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठी नव्हे तर हिंदी सक्तीचा विचार करतो अशी टीका करत फडणवीसांवर निशाणा साधला। तर विद्यार्थ्यांना भारतीय भाषा शिकण्यात काय वावगं असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केलाय। महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात लहान मुलांना हिंदी कशी आणता येईल आणि शिकवता येईल याचा विचार करतोय, पण महाराष्ट्रामध्ये जे काम धंद्यासाठी येत आहेत त्यांना मराठी कशी येईल याचा विचार नाही मुख्यमंत्र्यांच्या मनात। माझं अतिशय पक्कं मत आहे, महाराष्ट्रामध्ये मराठी शिकली पाहिजे, ती कंपल्सरी असली पाहिजे, ती अनिवार्य असली पाहिजे, ती आपण अनिवार्य केलीच आहे। पण महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना मराठीसोबत अजून एक भारतीय भाषा जर शिकायला मिळाली तर त्यात काय वावगं आहे? आपण भारतीय भाषांना विरोध करायचा आणि इंग्रजी करता पायघड्या घालायच्या, ही जी मानसिकता आहे, या मानसिकतेला माझा विरोध आहे। सध्या रायगड जिल्ह्यामध्ये अनधिकृत डान्स बारचा सुळसुळाट झालाय। हाच धागा पकडत राज ठाकरे यांनी रायगडमधील वाढत्या डान्स बारांवर तीव्र संताप व्यक्त केला। शिवरायांच्या वास्तव्यानं पावन रायगड भूमीत सर्वाधिक डान्स बार कसे असा सवाल राज ठाकरेंनी विचारलाय। अनधिकृतरित्या एवढे डान्स बार हे सगळे रायगड जिल्ह्यामध्ये, तेही कोणाचे? तेही मराठी लोकांचे। म्हणजे इथून पिळला गेलात की डान्स बारच्या नादी लावून तिकडून पिळून घ्यायचं। अहो, रायगड जिल्हा आहे ना, आमच्या शिवछत्रपतींची राजधानी आहे ना इथे। कल्याणच्या सुभेदाराची खडा नारळाने ओटी भरून परत पाठवणी करणारा आमचा राजा, त्याची राजधानी इथे असताना त्या रायगडमध्ये डान्स बार सुरू आहेत।
रायगडमधील शेतकऱ्यांच्या जमिनी बाहेरील राज्यातील लोकांकडून खरेदी केल्या जाण्याच्या प्रकारावर सुद्धा राज ठाकरेंनी बोट ठेवलंय. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या गुजरात केंद्रित धोरणांवर सुद्धा टीका केली आहे. या संपूर्ण राज्यामध्ये कोणत्या प्रकारची प्रगती होते, कुठून रस्ते निघणार आहेत, काय निघणार आहेत, फक्त मंत्र्यांना माहिती. का? तेच ठरवणार आणि रस्ता व्हायच्या अगोदर तेच जमिनी घेणार आणि मग या सगळ्या उद्योगपतींशी व्यवहार करणार आणि मग सगळे गब्बर होणार आणि मग निवडणुकीच्या तोंडावरती विषय गेला बाजूला, विचार गेला बाजूला, फक्त तोंडावर तुमच्या पैसे फेकून मारणार आणि तुमच्याकडनं मतं घेणार. एवढा एकमेव उद्योग महाराष्ट्रात सुरू आहे. आज आमच्याकडे इथे रायगड जिल्ह्यामध्ये कोण जमिनी घेत आहे, कोण येत आहे, कोण राहत आहे, काय चाललंय माहिती नाही. ठाणे जिल्ह्यामध्ये आमच्या कोण येत आहे, कोण राहत आहे, कोण जमिनी विकत घेते माहिती नाही. जवळपास उत्तरेमधले अनेक असे धनदांडगे आहेत की ज्यांनी आज महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, खास करून रायगडमध्ये, रत्नागिरीमध्ये, सिंधुदुर्गामध्ये जमिनीच्या जमिनी घेऊन ठेवलेल्या आहेत. आमचेच लोक विकतायत. आमच्या लोकांना एवढंही कळत नाहीये की ह्यातनं आम्हीच संपणार आहोत. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मराठी माणसांच्या हक्कांसाठी लढण्याचा निर्धार व्यक्त केलाय. आम्ही मराठी माणसांचे प्रश्न मांडतो तर आम्हाला अर्बन नक्षल ठरवलं जातं, पण आम्ही मागे हटणार नाही असं सुद्धा त्यांनी ठणकावलंय. रायगडमधील डान्स बार आणि जमिनींच्या बळकावणी विरोधात त्यांनी आंदोलनाचा इशारा दिलाय. त्यामुळे आगामी काळात राज्य सरकार विरुद्ध मनसे हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. श्रेयस सावंत, पुढारी न्यूज, रायगड.